रेशनच्या रांगेत आजही गरजू उभे आहेत, पण या यादीमध्ये तेच लोक नाहीत जे पुणे जिल्ह्यात उघड झालेली ही यादी संपूर्ण राज्यासाठी इशारा ठरू शकते. रेशन कार्ड म्हणजे गरजूंसाठी आधार आणि सरकारी योजनांचा कणा. पण जर हाच आधार बोगस नावे, दुबार नोंदी आणि संशयास्पद लाभार्थ्यांनी भरलेला असेल तर? पुणे जिल्ह्यातून समोर आलेली ही आकडेवारी थक्क करणारी आहे. नमस्कार मंडळी, मी कृतिका आणि तुम्ही बघत आहात उघड. राज्यातील शिधापत्रिकेचे शुद्धीकरण करण्याची केंद्र सरकारच्या निर्देशानुसार मिशन सुधार अभियान राबवले जात आहे. आता आधार क्रमांक आणि सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील माहितीच्या आधारे मृत, दुबार आणि संशयास्पद लाभार्थ्यांची पडताळणी सुरू करण्यात आली. आता पुणे जिल्ह्यामध्ये नेमकं काय घडलं? पुणे जिल्ह्यात एकूण 1,35,112 लाभार्थी संशयास्पद आढळले. पुरवठा निरीक्षकांनी घरोघरी जाऊन तपासणी देखील केली. मृत व्यक्तींची नावे, 2-3 ठिकाणी नोंदी आणि चुकीचे आधार क्रमांक आणि राज्याबाहेरील नावे. आता या पडताळणीनंतर आतापर्यंत 68,309 लाभार्थी अपात्र ठरून यादीतून वगळण्यात आलेले आहेत. आता यामध्ये राज्यस्तरावरील चित्र नेमकं काय आहे? ही समस्या केवळ पुण्यापुरती मर्यादित नाही. संपूर्ण राज्यात 88,58,000 आणि 540 लाभार्थी संशयास्पद ठरले आहेत. काही जिल्ह्यांमध्ये घुसखोरी करून आलेल्या बांगलादेशी नागरिकांची नोंद असल्याचा संशयही या तपासणीतून पुढे आलेला आहे. आता तालुक्यातील धक्कादायक आकडे म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक अपात्र लाभार्थी नेमके कोणत्या तालुक्यात आहेत? पुणे जिल्ह्यात सर्वाधिक अपात्र लाभार्थी इंदापूर 11,336, बारामती 9,338, खेडमध्ये 8,217, जुन्नर 6,267, अगदी 100 पेक्षा जास्त वय दाखवलेले लाभार्थी देखील यात सापडलेले आहेत. आता इथे फक्त प्रश्न अपात्र लाभार्थ्यांचा नाही, खरा प्रश्न असा आहे की इतकी वर्षे ही नावे यादीत कशी राहिली आणि या काळामध्ये मिळालेले रेशन नेमकं कोण घेत होतं आणि गरजू लोकांच्या हक्कावर अन्याय होत नव्हता का? मिशन सुधार अभियानामुळे प्रणाली स्वच्छ होत असली तरीही ही प्रक्रिया उशिरा सुरू झाली का? हा प्रश्न कायम राहणार आहे. आता रेशन हा सवलत नाही, तो हक्कच आहे. पण फक्त गरजूंसाठी बोगस लाभार्थ्यांमुळे सरकारी तिजोरीवर ताण येतोच, पण खऱ्या गरजूंचा हिस्सा कमी होतो. आता मिशन सुधार हे केवळ नाव काढण्याचं अभियान नसून प्रणालीवरील विश्वास पुन्हा प्रस्थापित करण्याचा प्रयत्नच आहे. आता सरकारने शुद्धीकरण सुरू केलं आहे. आता गरज आहे पारदर्शकतेची, जबाबदारीची आणि सातत्याची. कारण रेशनच्या रांगेमध्ये उभा असलेला नागरिक धान्य मागत नाही, तो न्याय मागतो.